अयोध्येनंतर आता मथुरा भाजपाच्या अजेंड्यावर आहे. पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत श्रीकृष्ण जन्मभूमीचा प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू आहे. 1989 मध्ये श्री राम जन्मभूमीचा प्रस्ताव आणला गेला होता. 16 ते 18 फेब्रुवारीच्या दरम्यान दिल्लीतल्या भारत मंडपम या ठिकाणी भाजपच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक होणार आहे. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, भाजप शासित राज्यांचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह राष्ट्रीय परिषदेचे जवळपास 8,000 प्रतिनिधी असणार आहे. आता या बैठकीचा मुख्य अजेंडा श्रीकृष्ण जन्मभूमीचा प्रस्ताव असू शकतो का, याविषयी चर्चा सुरू झालेली आहे. काय घडामोडी आहेत जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर अखेर अयोध्येत श्रीरामाचं मंदिर उभं राहिलं. त्याचं उद्घाटन झालं, प्राणप्रतिष्ठा झाली. आता पुढे काय? रामानंतर कृष्ण अशी ती चर्चा आहे. ज्याप्रमाणे अयोध्येत वाद होता तशा प्रकारे कृष्ण जन्मभूमीचा देखील एक वाद आहे. आता या श्रीकृष्ण जन्मभूमीचा प्रस्ताव थेट भाजपानेच मांडायचा की विश्व हिंदू परिषदेसारख्या अन्य कुठल्या तरी संघटनेमार्फत मांडायचा, अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत. पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये ह्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. पक्षानं तो स्वतः प्रस्ताव मांडायचा की इतर संस्थांचा पाठिंबा घ्यायचा, याबाबत खल सुरू आहे, विचार सुरू आहे. माध्यमांमध्ये याविषयीच्या बातम्या आलेल्या आहेतच. त्यानुसार या मुद्द्यावर भाजपा कसा पुढे जाईल या प्रश्नावर पक्षाचे एक ज्येष्ठ नेते काय म्हणाले? आम्ही राम मंदिराचा प्रस्ताव आणला होता तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आम्ही विरोधी पक्षात होतो, त्यामुळे आम्हाला मोठ्या न्यायालयीन प्रक्रियेतून जावं लागलं. आता आम्ही केंद्रात आणि उत्तर प्रदेशात देखील सरकारमध्ये आहोत, सत्तेत आहोत. मुस्लिम पक्षांशी बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. उत्तर प्रदेश सरकारही जन्मस्थानाबाबत कायदा करू शकतं. या उपर शेवटचा पर्याय म्हणजे कोर्टात जाणं, असं संबंधित नेत्यानं सांगितलं. श्रीकृष्ण जन्मभूमीबाबत प्रस्ताव कोण आणणार या प्रश्नावर पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की हा मोठा ठराव असून येत्या काही वर्षात तो पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या सत्ता समतोलाला कारणीभूत ठरू शकतो. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडून प्रस्ताव आणण्याचा एक विचार आहे. दुसरी कल्पना अशी आहे की राज्य युनिटनं एक प्रस्ताव आणावा ज्याला राष्ट्रीय परिषदेनं मान्यता दिली पाहिजे. तिसरी कल्पना म्हणजे धार्मिक किंवा सांस्कृतिक संघटनांच्या वतीनं या संदर्भात प्रस्ताव आणायचा आणि भाजपला मागणी पूर्ण करायला लावायची. त्यानंतर त्यावर राष्ट्रीय परिषदेच्या मंजुरीचं शिक्कामोर्तब करायचं. हे सर्व तर झालं मथुरा आणि त्या संदर्भातल्या प्रस्तावावरच्या चर्चेसंदर्भात. हे पाहत असताना या ठिकाणचा म्हणजेच श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाबाबत वाद आहे तरी काय, तो देखील पाहायला हवा. बघूया. मथुरेतली श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह यांच्यात 13.37 एकर जागेवरून वाद सुरू आहे. यामध्ये शाही ईदगाह जवळ सुमारे 2.37 एकर जागा आहे. 1965 मध्ये प्रसिद्ध झालेल्या काशीच्या राजपत्रानुसार ही मशीद एका जुन्या मंदिराच्या जागी बांधण्यात आली होती. त्यावर प्रथम मराठ्यांचं आणि नंतर इंग्रजांचं वर्चस्व होतं. 1815 मध्ये बनारसच्या राजा पटनी मालनं ही 13.37 एकर जमीन ईस्ट इंडिया कंपनीकडून लिलावात खरेदी केली, ज्यावर ईदगाह मशीद बांधली गेली आहे. हाच परिसर भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी मानली जाते. राजा पटनी माल यांच्या वंशजांनी ही जमीन जुगल किशोर बिर्ला यांना विकली होती आणि ती पंडित मदन मोहन मालवीय, गोस्वामी गणेश दत्त आणि भिकेन लालजी अत्रेय यांच्या नावावर नोंदवण्यात आली होती. जुगल किशोर यांनी 1946 मध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी नावाचा ट्रस्ट स्थापन केला, ज्याने कटरा केशव देव मंदिराचे मालकी हक्क मिळवले. जुगल किशोर यांचं 1967 मध्ये निधन झालं. न्यायालयाच्या नोंदीनुसार 1968 पूर्वी परिसर फारसा विकसित झालेला नव्हता. तसंच 13.37 एकर जमिनीवर अनेकांची वस्ती करण्यात आली. 1968 मध्ये ट्रस्टनं मुस्लिम पक्षाशी करार केला. या अंतर्गत शाही ईदगाह मशिदीचं संपूर्ण व्यवस्थापन मुस्लिमांच्या ताब्यात देण्यात आलं. 1968 मध्ये झालेल्या करारानंतर आवारात राहणाऱ्या मुस्लिमांना ते रिकामं करण्यास सांगण्यात आलं. तसंच मशीद आणि मंदिर एकत्र चालवण्यासाठी मध्ये एक भिंत बांधण्यात आली. मशिदीला मंदिराच्या दिशेनं कोणताही खिडकी, दरवाजा किंवा उघडी खिडकी
नाली असणार नाही असंही करारात ठरलं होतं. म्हणजे इथं 2 प्रार्थना स्थळं भिंतीनं वेगळी करण्यात आली आहे. प्रार्थना स्थळं आणि त्याचा वाद हे विषय मागच्या काही वर्षांपासून अधिक जोर धरत आहेत, हे आपल्याला माहितीच आहे. अयोध्येनंतर आता काशी आणि मथुरेतली हिंदूंच्या मूळ स्थळांची मागणी जोर धरायला लागलेली आहे. या दोन्ही ठिकाणांबाबत न्यायालयात खटले देखील सुरू आहेत. यातच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराजांनी काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. ते म्हणालेत की अयोध्येनंतर काशी आणि मथुरा शांततेनं मुक्त झाले तर परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या इतर सर्व मंदिरांशी संबंधित समस्या हिंदू समाज विसरेल. परकीय हल्ल्यात 3,500 हिंदू मंदिरं उद्ध्वस्त झाल्याचं ते म्हणाले. अयोध्या, काशी किंवा मथुरा ही प्रकरणं केवळ हल्ल्यांच्या खुणा पुसण्यासाठी आहेत. त्याला 2 समुदायांमधली समस्या मानू नका. आमची हात जोडून प्रार्थना आहे की ही 3 मंदिरं म्हणजेच अयोध्या, ज्ञानवापी आणि श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा ताब्यात द्यावीत. कारण आक्रमणकर्त्यांनी आपल्यावर केलेल्या हल्ल्यांचं हे सर्वात मोठं चिन्ह आहे. त्यामुळे लोकांमध्ये खूप वेदना आहेत. जर शांततेनं ही वेदना दूर केली तर बंधुभाव वाढवण्यासाठी अधिक सहकार्य होईल, अशीच अपेक्षा गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केली. सापडलेल्या पुराव्यांवरून संबंधित ठिकाणचा इतिहास हा पडताळता येऊ शकतो. जसं की अयोध्येत रामाचं मंदिर होतं याचे पुरावे सापडले. ज्ञानवापीच्या विहिरीचा परिसर असेल, तळघर असेल, या ठिकाणी काही पुरावे सापडले. त्यानंतर हिंदूंना पूजेचा अधिकार मिळाला. आता मथुरेतल्या कृष्ण जन्मभूमीचा विषय लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होतीये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.